ए पूजा, अगं आवरलं का नाही तुझं? झोपलीच आहे का? वाटलंच मला तू झोपली असणार. तुला मी फोन करून सांगितलं होतं आवरून बस, आपल्याला बाहेर जायचंय. लकाच ए पूजा, ए पूजा, काय झालं? काय काय झोपून काय करते? पंखा बिंका लावून निवांत झोपत बसलेला का तू? तर तुला मी मगाशीच फोन करून सांगितलं होतं पूजा आवरून बस, मी आलोच 10 मिनिटांमध्ये जायचंय आपल्याला. सोनार दादाने बोलवलंय त्यांच्या तिकडं, ती लक्ष्मीन आपल्यासाठी काय तर ती सरप्राईज बिरप्राईज ठेवलंय, ती बघायला जायचंय. हा तू काय येडी बिडी झाली काय ना? मला नको तुमचं तुम्ही जावा. हा त्यांनी बोलवलं म्हणा दोघांना. तर दिवसभर काय करत होती तो? तिकडे स्वयंपाक करू लागली. आता मग आली मी. चल की अगं, मी त्यांनी सरप्राईज काहीतरी ठेवलंय वाढू. 3 दिवस झालं फोन करतात ते. 3 दिवस झाला म्हणतात दादा तुमच्यासाठी सरप्राईज, या 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 या. म्हणलं वेळ नाही, हे नाही ते नाही. आणि आज कसं तरी वेळ काढून जायचं म्हणलं. तुला मगाशी सांगितलं फोन करून, तर तू इथं झोपली होय पसरली. कोण कोणासाठी सरप्राईज ठेवतात का? कसलं सरप्राईज फेप्राईज म्हणताय तुम्ही? तुमचं तर काय पण असतंय. काहीतरी येड्याचाच बाजार आहे का तुझा? चल सरप्राईज ठेवले त्यांनी काहीतरी. चल उठावर साडे उठ. मला नाही यायचं, जाऊ तू आता लाडात आली काय? सकाळचं तुला जरा हुकली सकाळी तू माझ्या हातून, नाहीतर सकाळी रटच खात होती तू माझ्या हातून. आता तुमचं तुम्ही, मला नाही यायचं. अय येड्यावानी करू नको. तू बावळटे का जरा? उठ ना, साडी घाल. अगं ते काय म्हणते सोनादा 3 दिवस माग लागल्यात म्हणजे ती काय येडेत का? का आपण लय मोठं जागीरदार राजा हरिश्चंद्र चावला दे आपली लगे जायला नाही ना आपण फुगून बसायला का? अंबानी बिंबानी आपल्या खाली काहीतरी तुला कळतं का? फिरतं अंबानी मनाच्या नाका ढाका हाणव. मनाच्या ढाका नाही हाणत का? खरंच 3 दिवस आत्याच्या आईला सकाळ माझं खोटच वाटते ना तुला? शूटिंग करायची तिथं जाऊन आपल्याला काहीतरी सरप्राईज. मनाच्या ढाका नाही, मी खोटं बोलतो का तुला? हा तुमचं काय पण म्हणतात, तसं पण लोक मला काय पण बोलतात. काय बोलतात लोक? काय पण कमेंट मध्ये बोलतात मला. तुला कमेंट वाचता येतात का? वाचतात येतात का? थोड्या थोड्या. तू वागतेस तसं वाकड्या तिकडे. सकाळी काय तुझी गरज होती का? वाचली तू रटच खाली असतं का? हा थांब 1 मिनिट. तुला खोटच वाटतंय ना? मी सोनार दादांना फोन लावतो आणि तुला मनाचं बोलत नाही. मी तुझ्या देखता फोन लावतो सोनार दादांना आणि त्यांना व्यक्तीला कॉल केला आहे ती आता दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे. पण तू आवर ना. तुला माझा विश्वास नाही का? मला डायरेक्ट फोन करायला लागतोय. कुठनं साडी बिडी घाल जा. तुला यायचं का? हॅलो ओ दादा, तुम्ही मला किती दिवस झाला फोन करता ती काहीतरी सरप्राईज म्हणून? 3 दिवस तरी झाले की तुम्हाला. गणपती बसल्यापासून फोन करतोय. गणपती मग मी तीच सांगतोय. आणि मी तुम्हाला म्हणलं का ना काल येतो, पण काल येणं झालं ना. आज येतो म्हणले ना तुम्हाला. हो म्हणलं की, मग काय झालं? बरं थांबा, एक गोष्ट विचारतो. तुम्ही आमच्यासाठी काहीतरी सरप्राईज ठेवलंय, तुम्ही मला सांगितलं पण सांगितलं नाही काय. फक्त येऊन बघा म्हणल्यात. सरप्राईज आहे म्हणून तर तुम्हाला फोन, मी 2-3 दिवस झाला फोन करतोय तुम्हाला. या या या. हा मग मी तीच सांगतोय पूजाला. पूजा उठ आवर. सोनार दादाने बोलवलंय. तिला चेष्टाच वाटते, खोटच वाटते. अहो मला सकाळपासून हलक्यात घेते. सकाळी मला उलट बोली भांडायला उठली होती. हिला हानीन बिनीन बरं का एका दिवशी मी. काय झालं? काय या की त्यांना म्हणलं की या पूजतांकडे द्यावर फोन. हिला धर बोल, दादा संग बोल. चल. हॅलो हॅलो पूजताई. हा बोला की दादा. अहो ते हळदी कुंकाचा कार्यक्रमाला अर्जुताईंनी सांगितलंय आणि हे सरप्राईज पण आहे त्याच्यामुळे या तुम्ही. 2-3 दिवस फोन केला. हॅलो ऐका. हॅलो दादा. हा येतो मी. तिला फक्त ती कन्फर्म करायचं तिला. मी तिला वाटतं मी खोटं बोलतोय मनाच्या डाका, म्हणून मी तुम्हाला फोन लावून विचारलं. हा ठीक आहे. मी तुम्हाला या नक्की वाट बघतोय. या हो ठीक आहे ठेवा. येतोय का अर्ध्या तासात? या पटकीन उठायचं, साडी घालायचं. हो नाहीतर आज मी ही बघणार नाही, सणसूद बघणार नाही. रपारपन धपाधप हानीन तुला, कळलं का? पोरांनो बाहेर जावं. चला बाहेर जावा. मम्मी पप्पा गोड गोड बोलतात ना. चला जावा बाहेर. जावा जा बाबू. हा उठ साडी घाल. नाहीतर ना तू पूजा माझा अंत बघू नको बरं का? एखाद दिवशी मी तो दाताडच काढला. तू वावट कपाट डिगभर कपाट. किती साड्या
किती साड्या आहेत? कुठं येतं? इथं येतंय का? हा, कुठे गेला? हे कोणाच्या साड्या आहेत? हे कोणाच्या आहेत साड्या? आणण्याच्या आहेत. ही कोणाच्या साड्या आहेत? कुठे गेल्या साड्या? कुठे येतं साड्या? हा, दर दर ही साडी घाल. गावं नाही ती. आईच्या गावात तुला नकाच चेष्टाच वाटते. दातार काढ नको माझ्या पुढं. हा, दर दर ही साडी घाल. अगं तुझ्या साड्या ब्लाऊज आणि जम्पर मी बघत बसो कुठे ठेवले. तू बावळते काय? ती बिचारी श्रीरामनगर मधनं आली तर महालक्ष्मी बघायला. म्हणजे मला तुझ्या बोलले पण नाही. कोण? ते आपली फॅन आहे. तू माणसांना का बोलत नाही आलेल्या? तिथं प्रियंका देखत केशाची बायको देखत पण. हा ना, तू फॅन बिन आल्यावर घरी बोलत जा की जरा. तू काय इडी बिडी काय? जा बरं खाली बावड्याच्या घरी जाऊन त्यांना 2 गोष्टी बोलून याचा. पहिलं गेल्या की ते आता हळदी कुकली गेल्या का? प्रियंकाला म्हणजे केशाच्या बायकोला म्हणजे का आपा म्हणजे तुझ्या बोलले पण नाव म्हणजे आम्ही तुमचं लय मोठं फॅन आहे. ही तर झोपली या. मी हिला अर्धा तास झालं मग तुझं सोनादास इथं जायचंय. चल लवकर. इकडं मसाला बघत होता मी. इकडं आले होते कपड्यांच्या गड्या घालायला. रोज म्हणजे आम्ही लाईक करतो तुम्हाला रोज. हिने असं पसरल्या कसं लाईक बाहेर आलती की जायचं. 2 गोष्टी बोलायच्या असत्यात. निवांत दिवसभर काम कर. झोपली या माणसं नाराज होतात दुसरं काय नाही. 4 गोष्टी बोलायच्या असतात. तिच्या 2 बहिणी आहेत ना त्या 2 बहिणी पण तिकडे हा, बघतात. कुठली साडी घालायची तुला? मी घालते कुठली घालायची. कुठली घालायची? तू येड्यावानी कर नको जरा. चांगलं चांगलं आवडती ना मी. काय आवडती बिवडती पूजा? सकाळी तू म्हणला साडी आवडते. हा साडी घालून व्हिडिओ काढ. हा, आता तिथं त्या बाया काय म्हणल्या प्रियंका कुकुली आल्यावर काय गं असे म्हणजे साडी का नाही दिसली? वहिनी पण तशाच का गावानं? म्हणलं विचार केस ड्रेसवर होत्या त्या गाऊनवर. पण तुम्हाला साड्या लुगडी नाही ती घालून. लुगडी नाहीत का? तुम्हाला काय लय फॅशनेबल राहू वाटतं का? अहो कामावरल्यावर साडी घालायची होती. कामावरल्या मी साडी घालून गेली. अगं एवढ्या सणासुदाला तर जरा तुम्ही साड्या घालून राहता. नाही त्या टायमात जीन्स तिकडं आता म्हणलो असतो. पण तुम्हाला घाल बरं ती साडी. अशी मी कुठे? काय? हा, दर ही घाल साडी. चल उठते पिवळी साडी घाल. माणसाने बोलवायचं आपल्याला ना आपण उगा असं करायचं. आज त्यांची ती मी घालती. कोणची घालायची ती? 5 मिनिटात साडी घालून तयार झालेली पाहिजे. मला नाही झाली तर बघ मग मागचा पुढचा काढता एकदाच काढून घर लावून. ए पोरा बाहेर चल. हा, ए थांबा येऊ दे मला. पाटकी नावर जायचं या. तसलं बघू नको. पाटकी नावर चल रा कृष्ण. नको मम्मीच्या नावात लागून. झालं का बावड्या वाचण्याचा? झालं. मग दाजी काय बरं? काय दिसलंच नाही सकाळपासून. तुम्ही सकाळपासून आम्ही आलोय 5 वाजता. तूच नव्हतं आल्यापासून. नाही गेलतो जरा थोडंसं कपडे खरेदी करायला. उद्याच्याला गाडी लागणार आहे का तुला?